महामुंबईत पाणीच पाणी, पावसामुळे रस्ते भरले, भरती आणि पाऊस एकाच वेळी। मुंबईकरांना काहीसा दिलासा, पवई तलाव बुधवारपासून भरून वाहू लागला। सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा। पालघरमध्ये शुक्रवारी शाळांना सुट्टी, जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय। रायगडमध्ये पावसामुळे सतर्कतेचा इशारा, तर रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस। नेरूळमध्ये अचानक वीज वाहिनी तुटून रस्त्यात पडली, 2 विद्यार्थिनी विजेच्या धक्क्यानं जखमी। नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठ पाण्याखाली, बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर गुडघाभर पाणी, ग्राहकांना पाण्यातून काढावी लागते वाट। चौथीच्या गणिताच्या पुस्तकातील चुका बालभारतीकडून मान्य, चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील 3 गंभीर चुका समोर, सर्व चुका मुद्रण दोषामुळे झाल्याचं त्या प्रकरण। घुले कुटुंबाचे आंदोलन स्थगित, पोलिसांनी दिले कारवाईचे आश्वासन। खासगी इंधन स्वस्त झाल्यानं आश्चर्य, नयारा कंपनीच्या पेट्रोल डिझेलचे दर घसरले। एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, शिंदेंचा दिल्ली दौरा अनिश्चित। अमित शहा देशभरात फोडाफोडी करतायत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप। अमित शहा यांच्याकडून फडणवीस विरोधी हालचाली, सुषमा अंधारे यांनी नेत्यांचीच ओढली रीत। ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, अहिरांचा मार्ग मोकळा, परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध। पुढचा नंबर सुनील शिंदेंचा, ठाकरे गटाला आणखी घरघर लागणार, सुनील शिंदेंनी मात्र राजकीय चर्चा फेटाळली। सचिन अहिर कलंकित राजकारणी, संजय राऊत यांचं वक्तव्य। केतन अग्रवालचा पुतळा लोहगडावरून ढकलला, चेतन चौधरीच्या उपस्थितीत झाले गुन्ह्याचे पुनर्चित्रीकरण। ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, राहता तालुक्यातील लोणीमधील संतापजनक घटना, मुलगी चर्च समोरच्या मैदानात खेळत असतानाच प्रकार। श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिक शहरात आगमन, फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत, दर्शनासाठी भक्तांची मांदी आली। पुणे विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब, पौड फाटा ते वनदेवी दुहेरी उड्डाणपूल होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश। गोव्यात पर्यटकांसाठी कडक नियम, धबधबा आणि नदीच्या पाण्यात उतरण्यास मज्जाव, नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार। मद्यधुंद व्यक्तीची सहप्रवाशांना जीवे मारण्याची धमकी, पनवेल सीएसएमटी लोकलमधील व्हिडिओ व्हायरल, डब्यातील प्रवाशांना अश्लील भाषेत शिवीगाळ। लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलीस अलर्ट, वाशीसह सर्व स्थानकांवर तपासणी, नशेत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई।